जगणं सोपं असतं, प्रेम करणंही सोपं असतं, हरणंही सोपं असतं. जेव्हा सगळं सोपं असतं तेव्हा काय कठीण असतं. साधं राहणं सगळ्यात कठीण असतं. ना तर कधी सुख विकलं जातं, ना तर कधी दुःख विकलं जातं. लोक गैरसमजत राहतात की कुठेतरी बाम विकायला असेल. कोण तुम्हाला सोडून गेले हे महत्त्वाचं नाही, तर तुमच्यासोबत कोण आहे हे महत्त्वाचं आहे. मृत्यू म्हणजे काय? जीवनाची इच्छा. आणि जीवन म्हणजे काय? मृत्यूची वाट पाहणे. ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते त्याच गोष्टीत ध्यान टाकणे सुरू करून टाका. भीती आपोआपच पळून जाईल. भीती फक्त तोपर्यंत टिकते जोपर्यंत आपण त्या परिस्थितीसोबत ओळख करत नाही. अडचणीसुद्धा कापसाने भरलेल्या पिशवीसारख्या असतात. बघत राहिलो तर खूप जड वाटतात आणि उचलली तर खूप हलकी वाटते. तुम्ही जसे आहात तसेच राहा. कोणाच्या तरी प्रभावात येऊन स्वतःला बदलू नका. कारण कावड्याचा आवाज कर्कश असला तरी तो मोकळा असतो आणि पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात कैद असतो. ज्याप्रमाणे माणूस फक्त स्वतःची पाठ बघू शकत नाही, त्याचप्रमाणे तो त्याच्यात असलेल्या वाईट गोष्टी बघू शकत नाही. स्वतःमध्ये असलेल्या वाईटावरही नजर ठेवा, कारण नेहमीच समोरचा वाईट नसतो. स्वतःला असं बनवा की आपण नेहमी समाधानाचा भाग झालं पाहिजे, समस्येचा नाही. परिस्थिती बदलणे शक्य नसताना मनाची स्थिती बदला. सर्व काही आपोआप बदलेल. जपून ठेवलेली आणि लक्षपूर्वक ऐकलेली एखादी गोष्ट कधी ना कधी उपयोगी पडतेच पडते. जर तुम्हाला कोणामध्ये दोष दिसला तर त्याला समजून घ्या, पण प्रत्येकामध्ये दोष दिसला तर स्वतःला समजून घ्या. आपल्याला अनेकदा वाटतं की इतरांचं आयुष्य खूप चांगलं आहे, पण त्यांच्यासाठी आपणही इतर आहोत हे आपण विसरून जातो. प्रत्येक मार्गावर प्रश्न का विचारता? मार्ग बनवणाऱ्याने गंतव्य पण बनवून ठेवले आहे. ज्याची काळजी कोणीच करत नाही, ईश्वर प्रथम त्याची काळजी करतो. मला पर्वा नाही लोक काय म्हणतात याची. मला देवाकडे नजर मिळवायची आहे, लोकांकडे नाही. जे लोक तुमच्या चांगल्या शब्दांचा नेहमी चुकीचाच अर्थ लावतात त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करून तुमचा वेळ वाया घालवू नका. जास्त चिंता करू नका. निघून जातात ते क्षण पण ज्याचे निघणे कठीण असते. आयुष्यभर लक्षात राहतात जे संकटाच्या वेळी साथ देतात आणि जे संकटाच्या वेळी साथ सोडून जातात. नतमस्तक नक्की व्हा, पण फक्त त्यांच्यासमोर ज्यांच्या मनात तुम्हाला झुकतं बघायची जिद्द नसणार. जिथे आदर नाही तिथे प्रेम व्यर्थ आहे. जिथे संवाद नाही तिथे नातं व्यर्थ आहे. आणि जिथे विश्वास नाही तिथे पुढे जाणे व्यर्थ आहे. विश्वास निर्माण करायला शिका, तो तोडू नका. जर कोणी तुमच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवत असेल तर ते तुमचे सौभाग्य आहे. काळ कधीच पुरावा किंवा साक्षीदार स्वीकारत नाही, तो थेट शिक्षा देतो. एखाद्याला मदत करण्यासाठी नेहमी पैशांचीच नाही तर चांगल्या मनाची गरज असते. जीवनात आनंदी राहायचे असेल, मोकळे व्हायचे असेल तर सर्वांना माफ करून झोपा. मनावर कोणतेही ओझे घेऊन झोपू नका, कारण प्रत्येक दिवस हा उद्यावर अवलंबून नसतो. जीवनात दुःखाची अनेक कारणे आहेत, पण विनाकारण आनंदी राहण्याची मजा काही वेगळीच असते. नेहमी आनंदी राहा. सर्वांची काळजी घ्या, पण स्वतःचीही काळजी घ्या. नेहमी हसत राहा, कधी स्वतःसाठी तर कधी आपल्या लोकांसाठी. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कुठल्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात मला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.